हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आज आपण कांद्याची पात बघणार आहोत आणि दादरची भाकर काढणार आहोत। आमच्याकडे ह्या भाकरला दादरची भाकर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये मला सांगा। तर आपण कांद्याची पात मस्त धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकायचं आहे, लसूण जिरं टाकायचं आहे, हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडं जास्त टाकायच्या आणि तिखट जर आवडत नसेल तर कमी टाकायच्या। तर आज आपण मुगाची डाळ टाकून कांद्याची पात बनवणार आहोत। तर थोडीशी हळद टाकायची आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आपण कांद्याची पात त्याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ भिजवलेली ती पण त्याच्यात टाकणार आहोत। तर अशी कांद्याची पात नक्की बनवून बघा, खूप छान लागते आणि भाकरसोबत तर एक नंबर लागते। तर तुमच्याकडे पण अशीच कांद्याची पात बनवतात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता आपण मुगाची डाळ टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण थोडा वेळ त्याला झाकून देणार आहोत आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला कांद्याची पात मस्त शिजू द्यायची आहे। तोपर्यंत आपण इकडे मस्तपैकी गरमागरम भाकरी करणार आहोत। तर कांद्याची पात सोबत गरमागरम मस्तपैकी भाकरी यानं एक नंबर लागते। तर नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।